Hello everybody, welcome to back my YouTube channel and my channel name is Vidarbha Style English and my channel is from Marathi to English. Okay, तर मित्रांनो मी तुम्हाला आज कूड या ऑक्झिलरी वर्ब बद्दल शिकवणार आहे. तो ओके, तर कूड म्हणजे काय? कूड हा एक काय ऑक्झिलरी वर्ब आहे आणि ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. तर सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग कुठे केला जातो आणि कसा केला जातो याबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन करून देते. तर लास्ट टाइम मी कॅन या ऑक्झिलरी वर्ब बद्दल तुम्हाला शिकवलं आहे आणि याबद्दल सुद्धा मी काही सेंटेन्सेस एक्सप्लेन करून दिलेला आहे. तर आज जे रिमेनिंग सेंटेन्सेस आहे ते कशा प्रकारे बनवायचे आणि कशा प्रकारे ते त्यांचं कम्युनिकेशन सोबत म्हणजे ज्या ठिकाणी पण तुम्ही कम्युनिकेशन करा अबाउट दी इंग्लिश कम्युनिकेशन, तर त्या ठिकाणी जर कूड या शब्दाबद्दल ओके कूड या ऑक्झिलरी वर्बबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल किंवा सेंटेन्स मेकिंग करायचे असेल तर ते कशा प्रकारे करता येईल तर याबद्दल मी तुम्हाला एक्सप्लेन करून देणार. ओके, तर याकडे लक्ष द्या सर्वांनी. सो ही कुड नॉट आन्सर माय क्वेश्चन. ही कुड नॉट आन्सर माय क्वेश्चन. तर लास्ट टाइम मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलं होतं की कूड हा एक काय ऑक्झिलरी वर्ब आणि कूड सोबत तुम्हाला क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहे. ओके, तर या ठिकाणी बघा कूड कुठे यूज करतात हे पण तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलं होतं की एखादी पास्ट टेन्स म्हणजे पास्ट टेन्समध्ये झालेली जी ॲक्टिव्हिटीज आहे त्या ॲक्टिव्हिटीजला एक्सप्रेस करण्यासाठी कूड या शब्दाचा उपयोग केला जातो. तर या ठिकाणी बघा ही कुड नॉट आन्सर माय क्वेश्चन म्हणजे तो माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. तो माझ्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकला नाही. तर या ठिकाणी बघा कूड हे एक काय ऑक्झिलरी वर्ब्स आहे. ओके, आणि त्यासोबत आन्सर काय एका क्रियापदाचे पहिले रूप. ओके, तर नेक्स्ट वाला जो सेंटेन्स आहे ही वी कुड नॉट रीच ऑन टाईम. वी कुड नॉट रीच ऑन टाईम, आम्ही वेळेवर पोचू शकलो नाही. तर बघा या ठिकाणी सुद्धा काय एक वर्ब. ओके, या ठिकाणी सुद्धा ऑक्झिलरी वर्ब दिलेला आहे आणि त्यासोबत रीच हा एक काय फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब म्हणजे क्रियापदाचे पहिले रूप. तर मित्रांनो मला वाटते की तुम्हाला हे जे आहे म्हणजे इंग्लिशच्या ग्रामरचे जे टॉपिक्स आहे हे चांगल्या प्रकारे जर अंडरस्टँडिंग करायचं असेल समजून घ्यायचे असेल तर तुम्ही माझे जे क्लास आहे रेग्युलर बघा. त्या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून देत आहो. ओके, तर त्यानंतर पुन्हा एक सेंटेन्स आहे एनिथिंग कुड हॅपन. एनिथिंग कुड हॅपन म्हणजे काही घडू शकतं म्हणजे कधी पण काही घडू शकतो. ओके, तर असे जे शब्द आहे म्हणजे जे पास्ट टेन्समध्ये जे झालेले ॲक्टिव्हिटीज असेल त्याला एक्सप्रेस करण्यासाठी म्हणजे त्याला एक्सप्रेस करण्यासाठी कुड या ऑक्झिलरी वर्बचा काय उपयोग केला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर पुन्हा ही कुड बी ॲट होम. ही कुड बी ॲट होम, तो घरी असू शकतो म्हणजे असे जे समजून ज्या पास्ट टेन्समध्ये झाली जी ॲक्टिव्हिटी आहे त्याला एक्सप्रेस करण्यासाठी कुड या ऑक्झिलरी वर्बचा उपयोग केला जातो. ओके, तर मला वाटते तुम्हाला हे जे कूड बद्दलची जी ॲक्टिव्हिटीज आहे ते कशा प्रकारे केली जाते आणि कशा प्रकारे त्याला एक्सप्रेस केला जाते हेच मला अंडरस्टँडिंग झालं असेल. ओके, तर असे जे नेक्स्टवाले जे ग्रामरचे टॉपिक्स आहेत ते यालासुद्धा मी चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून देणार आणि त्यालासुद्धा मी चांगल्या प्रकारे तुमच्यासोबत डिस्कस करणार. ओके, बिकॉज म्हणतात ना की विदाऊट ग्रामर नॉलेज वी कॅन नॉट बी स्पीक इंग्लिश व्हेरी वेल. तर मला वाटते की तुम्हाला मी चांगल्या प्रकारे थिअरॉटिकली नॉलेज जे आहे थिअरॉटिकल जे इंग्लिशचे ग्रामर आहे ते चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून देणार. त्यानंतर